आई वडील आपल्याला शिक्षण देतात, एवढं मोठं करतात, वाढवतात, सगळ्या सुखसुविधा द्यायचा ते प्रयत्न करतात. परंतु जेव्हा मुलं नोकरीला लागतात, मोठी होतात, तेव्हा तेच आई वडील त्यांना ओझं वाटू लागतात. मग आता जर ते त्यांच्या आई वडिलांना त्रास देत आहेत, काही आर्थिक मदत करत नाहीयेत किंवा सुख सुविधा देत नाहीत, तर त्यामध्ये आई वडिलांना काय कायदेशीर हक्क असतो हे आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत. नमस्कार, मी ॲडव्होकेट गौरी तुमच्या सर्वांचं कायदा कट्टा या चॅनलवरती मनपूर्वक स्वागत करते. आजचा आपला विषय असाच आहे, कारण या घटना बऱ्याचशा प्रमाणात वाढत चालल्या. फॅमिली न्यूट्रल फॅमिली होते, त्यामुळं काय तर आई वडील किंवा सासू सासरे हे घराच्या बाहेर फेकले जातात किंवा अनाथ आश्रमात ठेवले जातात आणि फक्त पती पत्नी आणि त्यांची मुलं एवढेच त्या घरामध्ये असतात. मग आता जे बाहेर काढलेले किंवा अनाथ आश्रमामधले आई वडील आहेत, तर ते कायदेशीर प्रक्रिया काही करू शकतात का की जेणेकरून मुलांवर काही दबाव टाकता येईल किंवा मुलांकडून काही मिळवता येईल किंवा मुलांनी आपल्याला नीट ट्रीट करावं, असं या काही गोष्टींसाठी कायदेशीर प्रक्रिया आहे का? सगळ्यात आधी तर मुलगा किंवा मुलगी या दोघांकडूनही त्यांच्या आई वडिलांसाठी त्यांना अॅलिमनी पोटगी मिळते किंवा कोर्टामधून ती मागता येते. तर सेक्शन 125 ऑफ CRPC अंतर्गत हे मागता येतं आई वडिलांना. आणि कोर्ट ती जे मुलगा मुलगी आहेत त्यांच्या पगारानुसार, पेमेंटनुसार, त्यांच्या इन्कमनुसार कोर्ट ऑर्डर करतं की किती पर्यंत किंवा किती अमाऊंट आई वडिलांना दिली गेली पाहिजे. तर ही पोटगी आई वडिलांना मागता येते. तसंच जर सिनियर सिटीजन्स ऍक्ट काय सांगतो की जर आई वडील, जर पती पत्नी किंवा मुलगा मुलगी हे त्यांच्या आई वडिलांना घराबाहेर काढताय, घर त्यांचंच पण त्यांना घराबाहेर काढताय, तर अशा वेळेस काय तर ते जे आई वडील आहेत वृद्ध, तर त्यांनी कोर्टामध्ये दावा देऊ शकतात की हे मला माझ्याच घराच्या बाहेर काढताय म्हणून. त्यावेळेस कोर्ट स्वतः ऑर्डर करतं की मुला मुलींना हकलून द्या, पण तुम्ही तिथं स्वतः. पण बऱ्याच वेळा असं पण होतं की आई वडील काय करतात, त्यांची सगळी प्रॉपर्टी मुला मुलींच्या नावावर करून देतात. एक मराठी मूव्ही सुद्धा आहे त्याच्यावर, नाना पाटेकरांचा. तर त्या मूव्हीचं नाव तुम्हाला आठवत असेल तर तुम्ही नक्की कमेंट करा. तर त्या मूव्हीमध्ये पण असं दाखवलेलं आहे की ते वडील काय करतात, त्यांची प्रॉपर्टी मुलाला आणि मुलीला देऊन टाकतात. आणि जेव्हा मुलगा आणि मुलीला असं वाटतं की हेच आई वडील आपल्यावर ओझं होत आहे किंवा त्यांच्यावर काहीतरी वेगळेच आरोप केले जातात, तर हे जर रिअल लाईफ मध्ये होत असेल तर काय तर कोर्ट सांगतं किंवा कायदेशीर प्रक्रिया काय सांगते की तुम्ही दिलेली प्रॉपर्टी, तुम्ही दिलेली अमाऊंट, जे काही तुम्ही तुमच्या मुला मुलींना दिलेलं आहे ते वापस मागता येतं तुम्हाला. ते तुम्ही त्यांच्याकडून परत घेऊ शकता कोर्टामधून की माझा हे सांभाळ व्यवस्थित करत नाहीत, त्यामुळे माझी प्रॉपर्टी यांना मला द्यायची नाही, मी आधी दिलेली आहे परंतु ती मला रिटर्न हवी आहे, मला माझी परत हवी आहे. त्यावेळेस तुम्हाला तुमची संपत्ती परत मिळून जाते, हे सुद्धा होतं. तसंच जर मुलगा आणि मुलगी जर आई वडिलांना सांभाळण्यासाठी नकार देत असतील की मी यांना सांभाळणार नाही, असा जर त्यांचा डायरेक्ट नकार असेल तर त्यांना कायद्याने 3 महिन्यांचा तुरुंगवास, कारावास किंवा 5,000 रुपयापर्यंत दंडही द्यावा लागतो. बरं ते तर द्यावाच लागतो, पण सोबत सांभाळावंच लागतं, अशी ऑर्डर कोर्ट करतं की एकतर तुम्ही असं म्हणताय म्हणून तुम्हाला ही शिक्षा, परंतु या शिक्षेसोबत तुम्हाला त्यांना सांभाळावंही लागेल. अशी दुतर्फा ऑर्डर असते की त्यांना दोन्हीही करावं लागतं. त्यामुळं आईवडिलांनी खचून न जाता थोडं शार्प राहिलं पाहिजे. स्वतःची पुंजी स्वतःजवळ ठेवायला पाहिजे. संपत्ती कधी स्वतःच्या नावावर ठेवा, जोपर्यंत तुम्ही जिवंत आहात तोपर्यंत तुमच्या नावावर ठेवा, कारण की तुमच्या मृत्यूनंतर तर अशी पण त्या मुला मुलींना, तुमच्या लेकरांनाच ती प्रॉपर्टी मिळणार आहे. त्यामुळं जोपर्यंत आहात तोपर्यंत घाई करू नका मुलांच्या नावावर प्रॉपर्टी देण्याची, स्वतःच्या नावावर प्रॉपर्टी ठेवा.
जर मुलं सांभाळ करत नसतील तर सिनियर सिटीजन्स ट्रिब्युनल असतं त्यांच्यामध्ये अर्ज द्या, किंवा त्यापेक्षाही पुढे जाऊन CRPC 125 जे मी म्हणाले की ज्यामध्ये तुम्हाला पोटगी मागता येऊ शकते, तर त्या पोटगीसाठी तुम्ही अर्ज दाखल करा. तर हे आहेत वेज जर तुम्हाला तुमचे मुलं सांभाळत नसतील तर. मी आशा करते की हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.